मित्रांनो, एक फ्रेंच प्रवासी जीन बॅप्टिस्ट ताव्हर्नर शिवरायांच्या काळातील महाराष्ट्राचे वर्णन करताना असे लिहितो की येथील लोक प्रामाणिक, शूर व स्वाभिमानी आहेत. लोकांमध्ये शिस्त व नीतिमत्ता आहे. म्हणजे काय तर तेव्हाच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा श्वास होता. आजच्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान हा इतिहासाच्या पानात दडलाय का, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग आज आपल्या महाराष्ट्राला त्याच्या शब्दशः अर्थानुसार जर महान राष्ट्र बनवायचं असेल तर सर्वात आधी शिवरायांचे विचार हे इथल्या मनात पेरायला हवेत. त्या संबंधीचाच विषय तुम्हा सर्वांसमोर मांडण्यास उभा आहे. नमस्कार, स्पर्धक अथर्व विवेक मध्ये विषय मांडतोय शिवरायांचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आज जागतिक वारसा स्थळाच्या मान्यता यादीत आहेत, असं युनेस्कोचा एक अहवाल सांगतो. म्हणजे काय तर पूर्ण जगाला शिवरायांच्या किल्ल्यांचे महत्त्व कळले आहे. ते या वारशाचं जतन करू इच्छितात. मग आज आपल्यालाच आपल्या किल्ल्यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने कळले आहे का? एक काळ असा होता की शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लोक मरायला तयार होती आणि आज तरुण हे व्यसनात मग्न होत चालले आहेत. गडावर किंवा किल्ल्यावर जाण्यापेक्षा पबला जाऊन पार्टी करणं त्यांना जास्त आवडीचं झालं आहे. आज जर आपण कुठच्या किल्ल्यावर गेलो ना तर सर्वात आधी आपल्याला काय दिसेल? तिथे उभे असलेली गौरवशाली कमान नाही, त्या कमानीवर लिहिलेली नावं, खाली काढलेल्या आकृत्या आणि त्याच्या खाली पडलेला कचरा. गडेकोट संवर्धनाकडे आज सरकारचे सुद्धा लक्ष नाही. मग अशा वेळी नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन किल्ल्याची डागडुजी करणं किंवा तेथील कचरा साफ करणं ही कामं करायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं की प्रत्येकाच मुखी जय येतं, पण फक्त त्यांचं नाव नाही, त्यांचे विचार जेव्हा इथल्या मनात पेरले जातील तेव्हाच आजचा महाराष्ट्र हा शिवरायांच्या महाराष्ट्रासारखा प्रामाणिक व शिस्तबद्ध लोकांनी भरलेला असेल असं मला वाटायला लागतं. विचार करा, जर आज शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रात परत आले तर त्यांना काय दिसेल? नोव्हेंबर 2025 मध्ये मालेगावातील एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, अशी एक घटना घडते. आणि आज एप्रिल 2026 असून सुद्धा त्या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही. पूर्वी स्त्रियांची बदंमल करणाऱ्यांचा चौरंग केला जात होता. शिवरायांच्या काळामध्ये स्त्रियांची डोळे वटारून बघणाऱ्याचे डोळे काढण्यात येत होते. आज आपल्याकडे सुसज्ज अशी न्याय व्यवस्था आहे, कायदे आहेत, पण त्यातली तत्परता व कठोरता कुठेतरी नष्ट होत चालली आहे. मित्रांनो, शिवरायांच्या काळामध्ये महाराष्ट्राची संस्कृती ही अत्यंत समृद्ध व मूल्यांवर आधारित अशी होती. म्हणजे संस्कृती फक्त रूढी आणि परंपरा नाही, तर संस्कृती म्हणजे प्रत्येकाच्या चांगुलपणाची ओळख होती. गावागावामध्ये दशावतार सारखी पारंपरिक नाट्यप्रकार खेळले जात होते. त्यामधून सामाजिक संस्कार व शिकवण दिली जात होती. नमने, खेळे, कीर्तने केली जात होती. पण आज लोककला फारच कमी आहे. त्यांची जागा आज आधुनिक मनोरंजनाने घेतली आहे. पण पूर्वी जी लोककला लोकांना एकत्र आणत होती ना, आज स्क्रीन लोकांना एकमेकांपासून दूर नेत आहे. मित्रांनो, पूर्वी कारभार हा जनतेसाठी होता. जेव्हा शिवाजी महाराज वेश पालटून शेतकऱ्यांची स्थिती विचारायला जात होते तेव्हा शेतकरी राजांना दुवा देत होते. आज शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. 2025 मध्ये लोकसत्ताच्या बातमीनुसार मराठवाड्यातील 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा आकडा फक्त मराठवाड्यातील आहे. आज पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहेत. अशा बातम्या आपण रोज ऐकत असतो. मग आज शेतकऱ्यांना साथ व न्याय देऊन त्यांच्या सोबत राहणं आपलं कर्तव्य नाही आहे का? हिस्ट्री ऑफ मराठाज या ग्रंथामधून ज्येष्ठ इतिहासकार जेम्स ग्रँडफ असे लिहितो की शिवरायांचा राज्यकारभार हा अत्यंत शिस्तबद्ध, प्रभावी व आकर्षक होता. एवढा की जनतेला स्वराज्याच्या हद्दीत आल्यावर अतिशय सुरक्षित वाटत होतं. आज 3 वर्षाची चिमुकली सुरक्षित नाही तर महाराष्ट्राच्या सुरक्षेचं काय, या वाक्यासमोर असलेलं प्रश्नचिन्ह गेली कित्येक वर्ष मिटत नाहीये. मान्य आहे की पूर्वीच्या लोकांकडे साधनं कमी होती, पण तरी सुद्धा लोक कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या जीवावर स्वावलंबी होती आणि कामं करत होती. आज पर्यायाने आपल्याकडे भरपूर साधनं आहेत, मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान, पण आपण त्या साधनांवर एवढा अवलंबून होत चाललो आहोत की मग पु ल देशपांडेंचं वाक्य साधनं माणसापेक्षाही मोठं होऊ लागलेत हे मला खरं वाटायला लागतं.
मित्रांनो, शिवविचारांनी भरलेले मन जेव्हा इथे खऱ्या अर्थाने काम करेल तेव्हाच आजचा महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने विकसित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शिवरायांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, जुलमी राजवटींना मोडीत काढावे लागले, त्या परंपरा रूढी त्यांना नष्ट कराव्या लागल्या, तरी सुद्धा न डगमगता आपल्या सवंगड्यांच्या सोबतीने त्यांनी हे कार्य केले. म्हणूनच माझ्या मते या स्पर्धेच्या माध्यमातून मी आता तुम्हा सर्वांसमोर बोलू शकतोय. मित्रांनो, जर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शिवरायांचे विचार हे खऱ्या अर्थाने भिनले तरच आपण गर्वाने म्हणू शकू की सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आपण सर्वांच्या एकजुटीने महाराष्ट्राचा डंका हा दरी दरीतून पूर्ण जगाला ऐकू यावा एवढाच माफक आशावाद व्यक्त करतो व इथेच थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.